रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. लखन चौगुले. तुमचं गाव. पंढरपूर. या वारीमध्ये वारकऱ्यांची तुम्ही सेवा करताय, कोणत्या प्रकारची सेवा देताय तुम्ही? आमचं 2 दिवस जेवण असते. एक दिवस असते पुलावा भात शिरा, दुसऱ्या दिवशी फराळाचं असते शाबू. वारकऱ्यांची सेवा करून तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद वाटतो. किती वर्षापासून तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय? 8-9 वर्ष झाले. पांडुरंगाचं दर्शन झालंय का तुमचं? हो. काय मागितलं पांडुरंगाकडे? काय नाही, सुखी ठेवा म्हणलं फक्त. आजकालच्या युवा पिढीला वारीसाठी प्रेरणा देण्यासाठी तुम्ही काय म्हणाल? वारी ही सगळ्यात उत्तम आहे. जगातले लोक येतात, अख्ख्या जगातले, म्हणजे इतकं उत्तम आहे ना. ही 16 करोड रुपये दिले तरी भेटत नाही कुठं. ही पंढरीचा 16 आहे. वारकऱ्यांची सेवा कोणामार्फत दिली जाते? आमचं एक संस्था आहे, दयावान संस्था, दयावान ग्रुप महाराष्ट्र राज्य. या संस्थेच्या थ्रू आम्ही सेवा करत राहतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव काय? माझं नाव पंजाब धोत्रे. गाव? राहणार पंढरपूर. तुम्ही या वारीमध्ये काय सेवा देताय? प्रत्येक वर्षी आमची फराळ वाटप आणि भोजनाचा राईस दालच्या प्रत्येक वर्षी वाटप असतो आमचा. मान्यवर लखनदादा चौगले यांच्या माध्यमातून हा वाटप प्रत्येक वर्षी सेवा असतो. आणि नगरसेवक ह्या वर्षी झाल्यामुळे तर ह्या वर्षी चांगलाच वाटप आहे, फराळीचा आहे. परत कालच्या दरनं वाटप चालू आहे. नगरसेवक लखनदादा चौगले, पंढरपूर नगरपालिका पंढरपूर यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सेवा असतो वारकऱ्यांचा. आणि पालखीचा मान तर आम्हाला आहेच. पालखीचा इथं सत्कार असतो आणि पालखी सोहळावा थांबून एक अर्धा तास पालखी इथं थांबून सत्कार घेण्याची पालखी थांबते. आणि दादांनी त्यांचा सत्कार करून पालखी पुढे जाण्याची मार्ग सोडतात. दादा प्रत्येक वेळेस चांगल्यापैकीनं सुविधा असतो इथं. 2-3 दिवस वारकऱ्यांसाठी प्रत्येक वेळेस खावाटप, फराळीचं आणि भोजनाचं सगळं वाटप असतो. लखनदादा चौगले नगरसेवक पंढरपूर यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्ष वाटप असतो. आणि चांगल्यापैकी एक मोठ्या थाटापाने कुठल्याही काही कमी पडता वाटप चांगल्यापैकी नसतो. पंढरपूरच्या वतीनं पिण्याची पाण्याची सोय आहे. सर्व वारकऱ्यांना कुठल्याही काही कमी पडू नये असा ह्या दादांनी काळजी घेतलेला आहे. वारकऱ्यांसाठी खूप काही सोय केलेला आहे. इथं सर्व वारकऱ्यांसाठी राहण्याची तंबू मारून देणे, सर्व काही त्यांच्यासाठी जागा सुविधा लेवल करून देणे, त्यांच्यासाठी तंबू मारून राहण्यासाठी वारकऱ्यांची सुविधा करणे ही दादांची भूमिका असतो नेहमीच. अशा प्रकारचे दादा काळजीसारखं प्रत्येक वर्षी धडाडीचे असे चांगल्यापैकी काम करतात दादांना असं वाटतं की माझ्या म्हणजे जीवनापासून चांगला वारकऱ्यांसाठी सुविधा चांगल्यापैकी जावं असं त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी त्यांची चांगल्या म्हणजे त्यांनी काळजी घेतात. कुठल्याही वारकऱ्यांना काही कमी पडू न देता पाण्याची सोय असो, कुठल्या तंबू मारण्याची कुठं जागा असेल तिथं सोय करून त्यांना राहण्या देण्यासाठी सगळे व्यवस्थित असतो. पंढरपूर नगरपालिका नगरसेवक लखनदादा चौगले ह्यांच्या भाजपचे नगरसेवक आहेत आणि यावर्षी चांगल्या मतानं निवडून आलेले आहेत. पहिल्या 1 नंबर वार्डानं 1 नंबरनं निवडून आलेले आहेत. आणि पहिले सुद्धा जनसेवा समाजसेवा हा पहिल्यापासून करत आलेले आहेत दादा. वारकऱ्यांची सेवा करून तुम्हाला कसं वाटतं? आनंद वाटतो. वारकऱ्यांची सेवा म्हणजे ही पूर्ण विश्वर सेवा हा प्रकारचा सेवा आहे. वारकऱ्यांची सेवा ही विश्वर सेवा आहे. कुठल्याही म्हणजे असं वाटतं, आनंद वाटतो वारकऱ्यांचं सेवा करण्यासाठी. कुठलाही आळसपणा नाही किंवा अंगात संप्रदा नाही. आणि शक्ती त्यांचीच आहे. देवाची शक्ती असल्यावर अंगात पुढच्या भूमिकेला कुठलीही वाटचाल देतो देव. कुठल्याही अडथळे येऊ देत नाही. अशा प्रकारचं चांगल्यापैकी दादांच्या सुविधा असतो. प्रत्येक वर्षी चांगल्यापैकी व्यवस्थित, कुठलं अडचण येत नाही, काही नाही. तुमचं पांडुरंगाचं दर्शन झालं का?
पांडुरंगाचं दर्शन आम्हाला आता वारीमुळं दर्शनला म्हणजे पास नसतो, तर आमच्या समाजासाठी पास असतोच. पण वारी कसं आहे, प्रत्येक वर्ष लोक लांबून येते ती पायी यात्रा, त्यांना 50% लोकांना दर्शन मिळतं, 50% प्रदक्षिणा मारून जाते ती आपापल्या घरी. कारण महिनाभर चालून पायी यात्रा आलेली असते ती, त्यांनी जास्त वेळ दर्शनाला वेळ घेत नाही ती. त्यांच्यामुळं कारण वेळ न घेता सर्ग प्रपंच सोडून महिनाभर त्यांनी वारीला आलेली असते ती, आणि त्यांनी प्रदक्षिणा मारून एकादशी दिवशी 12 दिवशी उपास सोडून त्याच्या मार्गाने जाऊ शकतात, जाते ती. असे म्हणजे तुमच्यासाठी वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाचं दर्शन. विठ्ठलाचं दर्शन, आमचा सेवा म्हणजे विठ्ठलाचाच दर्शन. आम्ही काय म्हणलं मी, ईश्वर सेवा. ईश्वर म्हणजे ब्रह्मांड नायक. हा ब्रह्मांड नायक कोण आहे? पांडुरंग. हा पांडुरंग परमात्मा आहे. पांडुरंग परमात्मा म्हणजे हा सर्वांचा ईश्वर, विश्वदेव, सर्वांचा देवाधिक देव. कुठलाही पांडुरंगाचा पदप्रशक कुठल्याही देवाचा नाही, पण पांडुरंगाचा पदप्रशक हा प्रत्येक माणसापर्यंत पोचतो दर्शन, असा विषय आहे. चांगल्यापैकी व्यवस्थित वारी चालू आहे, कुठलंही काही नाही. पाऊस बी साथ दिले, पावसाने निसर्गाने सर्व लोकांचा कुठल्याही प्रकारचा हाल नाही झाला होता. चांगल्यापैकी लोक आनंदानं वारी आनंद घेते ती, आणि दर्शनाचं प्रदक्षिणा मारून ज्याच्या मार्गानं 12 दिवशी त्या मार्गाने जाणार, अशी लोकांची ईश्वर सेवा चांगली आहे. आजकालच्या तरुण पिढीला तुम्ही वारीसाठी काय संदेश द्याल? तरुण पिढी आता सुद्धा त्यांनी थोडं वाटचाल करायला लागली ती तरी, कारण देव असल्याशिवाय कुठलाही म्हणजे निसर्ग असू द्या किंवा मानसिक, ज्या टायमाला आपल्याला संकट येतो त्या टायमाला आपण देवाची नाव घेतो, देवा मला वाचवले म्हणून. मग त्या टायमाशी आता या तरुण पिढीला सुद्धा कळायला लागलं की हा देव ही आहे. पहिले काय करत होते, देवाला मानत नव्हते लोक, देव ही नाही देव ही. आता ज्या टायमाला तरुण पिढीला कळायला लागलं ते सुद्धा चांगल्यापैकी मार्गाने देवासाठी पळते ती, असे विषय आहे. आणि देव आहे म्हणून तर सगळं आहे, निसर्ग आहे, कुठलं अन्न भोजन सगळं, कुठल्याही माणसाला अनेक 40 लाख वारकरी येतात, त्यांना कुठलाही धोका नाही होत एवढ्या माणसा लोकसंख्यातून. आज पालखी संघ 30-40 लाख वारकरी असतात, कुठलाही त्यांना त्रास न होता पंढरीपर्यंत पोहोचतात. हा देवाचीच करणी आहे. देव आहे म्हणून तर त्यांनी इथपर्यंत पोहोचतात. कुठलाही त्यांना ऊन वाना पाऊस नाही असं करतात, त्यांना न त्रास होणं, देवापर्यंत पोहोचते ती त्यांनी, अशी त्याने ही करतात. आनंदानं येतात, काय न घर सोडून त्यांनी महिनाभर आपले पांडुरंगाच्या सेवेसाठी येते ती माऊलींच्या. हा माऊली हे सर्वांचा पांडुरंगाचाच परमभक्त आहे माऊली. ही सेवा कुणामार्फत दिली जाते? ही सेवा लखनदादा चौगले यांच्या नगरसेवक यांच्या मार्फतच चालू असतो. स्वतःच्या खर्चानंच ही सेवा असतो प्रत्येक वर्षी. वैयक्तिक ह्यांना जनसेवा करायची सवय आहे प्रत्येक वर्षी. असे वारीत वारी नाही, प्रत्येक दिवस सुद्धा आज माणूस अडचणी आले तरी त्यांनी त्यांचे प्रश्न सोडून त्यांना मार्गी लावते ती. आले कुणी तर आमची असं प्रश्न आहे दादा, आमचा प्रश्न मिटवा. आणि दादांनी प्रत्येक वेळेस कुठल्याही माणसाला न प्रश्न सोडवता कुणालाही पाठवलेलं नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्नासाठी उभा राहून त्यांचं मार्गी लावून त्यांना व्यवस्थित त्यांच्या कुठलाही त्यांना त्रास न होता मार्गी लावून त्यांचा प्रश्न मिटवून ही करते ती. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? अमोल चौगुले, गाव? पंढरपूर. तुम्ही वारकऱ्यांसाठी सेवा देताय, तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद वाटतो. वारकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारची सेवा देताय तुम्ही? तेच महाप्रसाद वाटप, पाणीपुरीचं, अजून काल जेवणाचं हे होतं, अजून आमचं ज्ञानेश्वर माऊलींचे रथ असतात ना, त्याचं स्वागत दादांच्या वतीनं. किती वर्षापासून तुम्ही सेवा करताय? एक 7-8 वर्ष झाले, पण आमच्या अगोदर दादा करते जागो. आम्ही चालू करून एक 7-8 वर्ष झाले. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. सूर्यकांत माने, गाव? पंढरपूर. तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. किती वारी आहे तुमची?
मी इथलाच आहे, पंढरपूरचाच आहे. पांडुरंगाशी दर्शन झालं का? हो. काय मागितलं पांडुरंगाकडं? सुख समाधान सर्वांना सुखी ठेव. युवा पिढीला काय संदेश द्याल वारीसाठी येण्यासाठी? प्रत्येकाने वारीला यायला पाहिजे. खूप छान वाटतं वारीला आल्यावर. सर्वांनी यायचं, निर्व्यसनी राहावं सगळ्यांनी. व्यसन कोणीही करू नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? श्री दीपक काळे. शाळेत जाता का? जातो कितीला आहे? तिसरीला. शाळेचं नाव काय? फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूल. कसं वाटतंय वारीमध्ये? चांगलं वाटतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण रे. तुमचं नाव सांगा. अनिकेत महेंद्र काळे. गाव? पंढरपूर. तुमची किती वारी? आम्ही इथलेच आहे प्रॉपर. कसं वाटतंय वारकऱ्यांची सेवा करून? छान वाटतं. चला. छान वाटतं. काय युवकांना काय संदेश द्याल तुम्ही वारीसाठी? की वारी ही करायलाच पाहिजे आपल्या सगळ्या ह्याच्या. एकदा का होईना वारी केली पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.